पवार साहेब, शशिकांत शिंदे साहेब, जयंत पाटील साहेब, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि मोठ्या संख्येमध्ये आलेले सर्व माझे आमदार, खासदार, सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षाचे, आज सर्वांना मी शुभेच्छा देते 27व्या आपल्या फाउंडेशन डे साठी। मला अभिमान आहे की या पक्षाची मी एक कार्यकर्ती आहे, कारण आज हा पक्ष, आज काळ बदललेला आहे, संघर्षाचा काळ आहे, आपल्यासाठी संघर्षाचा काळ आहे। कारण आपण आता संघर्ष करतोय, आपल्या नशिबात संघर्ष आहे, आदर्शासाठी संघर्ष करायचा आहे, आपल्याला विचारधारासाठी, या विचारधारासाठी संघर्ष करायचा आहे, न्यायासाठी संघर्ष करायचा आहे, आपल्याला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे, आपल्याला संविधान वाचवण्यासाठी, संविधानिक मूल्य वाचवण्यासाठी संघर्ष करायचा आहे, लोकशाही टिकवण्यासाठी संघर्ष करायचा आहे। हा आपला संघर्षाचा काळ आहे। काही लोकांसाठी हे संधी साधण्याचा काळ आहे, त्यांना संधी साधू द्या। मला असं वाटतं की आपण एक सोन्यासारखे आहोत। सोना हे लहान असतो, छोटा असतो, पण मूल्य असतो सोन्याचा। लोखंडाला मूल्य नसतो, मोठा दिसतोय पण त्याला मूल्य नसतो। आमचा पक्ष हे सोन्याचा पक्ष आहे असं मला वाटतं। आणि आपण गांधीजीच्या मार्गावर चालणारा ही विचारधारा आपण घेऊन चालतो। गांधीजीने त्या काळात सांगितलं होतं की 7 सामाजिक पाप कर्म आहे। सिद्धांत के बिना राजनीति, काम के बिना धन, विवेक के बिना सुख, चरित्र के बिना ज्ञान, नैतिकता के बिना व्यापार, मानवता के बिना विज्ञान और त्याग के बिना पूजा। ये सब हमें आज के दौर में दिख रहा है। जर आपण पवार साहेबांची तुलना केली आजच्या सरकारशी, तर आपल्याला दिसेल की आपल्याकडे जे सोनं आहे, जे हिरा आहे, ते जर मी सांगितलं की आज आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा युग आहे, सुपरफिशियल इंटेलिजन्स, आपल्याकडे जेन्युइन रिअल इंटेलिजन्स आहे, त्यांच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे। आपल्याकडे सत्य आहे, तिकडे असत्य आहे। आपल्याकडे खरा काम आहे, तर तिकडे मार्केटिंग आहे। आपल्याकडे नैतिकता आहे, तिकडे अनैतिकता आहे। आज देशामध्ये तोच चित्र आपल्याला दिसतोय, कारण सरकार आता चोर झालेली आहे। सरकार चोर आहे, त्यांनी नैतिकता चोरली, त्यांनी जमीर, किसी ने यहाँ कहा जमीर की चोरी, जमीर चुराना सबसे बड़ी चोरी है। नैतिकता चोरली, समता चोरली, देशाच्या समानता चोरली, बंधुत्व चोरली, त्यांनी देशामधला न्याय चोरला, त्यांनी आता जे अनेकता आहे आपली एकतामध्ये ती चोरली। आता आपल्याकडे संविधानिक मूल्य सगळे चोरी झालेले आहे। आपल्याकडे पक्ष चोरी आपण बघतोय, वोट चोरी बघतोय, वोटर चोरी बघतोय। तुम एक MLA दे दो, मैं 10 लाख दूंगा, हा धोरण आपल्याला दिसतोय की MLA चोरी करा आणि मला माल हुआ, 50 करोड घ्या, एक MLA द्या। आता आपल्याला जे आणीबाणीच्या गोष्टी ते करत आहे इंदिरा गांधीच्या वेळेचा, आज आणीबाणीचा खरा काळ आहे असं मला वाटतं। आणि याच्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे। मी जास्त बोलणार नाहीये, फक्त एक सांगणार, सुप्रियाताई, आता आपल्याला काम जे करायचं आहे, मला वाटतं स्पष्टता आपल्याला खूप आवश्यक आहे। आपल्याला स्पष्ट धोरण, स्पष्ट दिशा, स्पष्ट ऍक्शन प्लॅन जर आपण हे केलं, तर मला वाटतं आपले सगळे हे सोन्यासारखे कार्यकर्ते हे कामाला लागणार आहे। सत्य परेशान हो सकता है, पराभूत नहीं। आपल्याला पराभूत व्हायचं नाही, आपल्याला काम करायचं आहे, ते स्पष्ट ऍक्शन प्लॅन घेऊन काम करायचं आहे। मी एकच सांगेल आपण सर्वांना की देख जिंदान से परे, जिंदान म्हणजे जेल, जिंदान से बाहर देखो, देख जिंदान से परे रंग चमन जोशे बहार, देख जिंदान से परे रंग चमन जोशे बहार, रक्ष करना है तो पाँव की जंजीर न देख, रक्ष करना है
तो पाँव की जंजीर न दे। धन्यवाद।